महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले, पण इतिहास घडतो तेव्हा नाव लिहिलं जातं सोन्याच्या अक्षरांनी. ही कहाणी आहे सुनेत्रा पवार, महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्र्याची. जन्म 18 ऑक्टोबर 1963, धाराशिव जिल्ह्यात. स्वातंत्र्यसैनिक बाजीराव पाटील यांची कन्या आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी. देशसेवेचा संस्कार आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा घरातूनच मिळालेली. 1983 संभाजीनगरच्या एस.बी. कॉलेजमधून कॉमर्सची पदवी आणि 1985 विवाह, ज्याने पुढे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिली. राजकारणापूर्वी समाजकार्य, काटेवाडी ग्राम स्वच्छता अभियान, निर्मल गावांची चळवळ, 86 गावामध्ये नेतृत्व, जिथे स्वच्छता म्हणजे फक्त योजना नव्हे तर संस्कृती बनली. एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडियामधील सक्रिय सहभाग आणि बारामतीचा विकास बदलणारा निर्णय. बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क, जवळपास 15,000 महिलांना रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवा श्वास. विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त म्हणून शिक्षणातून सशक्त पिढी घडवण्याचा ध्यास. टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा म्हणून उद्योग आणि शिक्षणाचा सेतू. 2024 बारामती लोकसभा निवडणूक आणि पराभव. 18 जून 2024 रोजी राज्यसभेवर निवड. ही फक्त निवड नव्हती, तर ती होती एका प्रवासाची पावती. 28 जानेवारी 2026 महाराष्ट्रासाठी आणि कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायक दिवस. अजित पवार यांचे झाले निधन. आणि 31 जानेवारी 2026 इतिहास घडला. सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. एक जबाबदारी, एक नवीन अध्याय सुरू झाला. साधेपणातून सत्तेपर्यंतचा हा प्रवास फक्त एक व्यक्तीचा नाही, तर तो आहे महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेसाठी प्रेरणा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.